म्हणजे टाकवा देऊ आणि आपण आज 1, 2, 3 नाही खूप सारी मंडळ मिळणार आहे आणि खूप सारे दर्शन करणार आहे. आपल्या बरोबर शिवसेना मित्र मंडळाचे अध्यक्ष उभे आहेत. तुमचं नाव काय आहे? म्हणजे विश्राम दिले सदानंद पराडते. मग आपल्या मंडळाची स्थापना कधी झाली? आपल्या आता देवीचं डेकोरेशन थीम काय आहे? एक मंदिर केलेलं आहे. रूपरेषा आहे वेगळं काहीतरी मंदिर. आणि आपल्या देवीबद्दल काय अजून सांगू शकतात? हे आता 10वं वर्ष आहे. 10वं वर्ष आमचे सर्व कार्यकर्ते मिळून मिसळून सर्व इथे मंडळाची स्थापना केलेली आहे. आता आपण सेकंड मंडळाच्या इथे पोहोचलेलो आहे. ओ भाई काय मूर्ती आहे देवीची तर बघा. आता आपण दुसऱ्या मंडळात आलेलो आहे. ते इकडच्या कार्यकर्त्याशी बोलू. तुझं नाव? माझं नाव करण आहे. तुझं? मला सर्व पहिली. मंडळाचं नाव काय? मंडळाचं नाव अभिषेक सार्वजनिक नवरात्र मंडळ. तुमच्या देवीची स्थापना कधी झाली? स्थापना 1998 ला झाली आणि हा चालता 27वं वर्ष झाले. आणि तुमच्या मंडळाचं काय वेगळं वैशिष्ट्य? असं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही दरवेळी एक सेम मूर्ती आणतो जी कधी चेंज नाही होतो. पण यावर्षी आम्ही डिसाईड केलं की काहीतरी नवीन झालं म्हणून आम्ही नवीन मूर्ती आणली. वेगवेगळे रूप दाखवण्याचा पुढच्या वर्षीपासून पण वेगवेगळ्या मूर्त्या आहेत. आणि डेकोरेशन आणि थीम बघता पण थीम काय थीम म्हणजे गड किल्ल्याची थीम केली यावर्षी. दरवेळी आम्ही फुल वगैरे लावतो फक्त, पण यावेळी आम्ही याची केली वेगळं युनिक करायचं ट्राय केला. एकदम सुंदर वगैरे वाटते. देवीची मूर्ती तर अति सुंदर आहे. बघू शकता देवीच्या डोळ्यात बघण्यात खूप चांगलं वाटतंय. तर थँक्यू. तर मंडळी आपल्या दुसऱ्या मंडळ झालेला आता तिसऱ्या मंडळाच्या इथे चाललो आपण. आपण आलो दुसऱ्या मंडळाकडे आणि इथे आपल्यासोबत काही मंडळाचे कार्यकर्ते व अध्यक्ष आहेत. त्यांना विचारूया. दादा तुमचं नाव आहे? रवींद्र चंद्र चव्हाण. मंडळाचा खजिनदार आहे. हो. आणि मंडळाचं नाव आहे? श्रेष्ठ मित्र मंडळ. मंडळाची स्थापना कधी झाली? 1989. आणि यावर्षी आपल्या डेकोरेशनची थीम काय आहे? डेकोरेशन हे आम्ही चारबाकोलचं यावर्षी बनवलेलं आहे. ते लोकांना आवडलेलं आहे. त्या टायमाला आम्ही पुढे अजून काही ना काय असं बनवून लोकांना दाखवणार आहे. आपल्या मंडळाची काय खासियत? त्या मंडळाची म्हणजे जागृत देवी आहे. ते जे नवस करतात त्यांना देवी पावते आणि सर्व लोक नगरातील सर्व लोक येऊन इथे देवीची पूजा करतात, अर्चा करतात, आरतीला येतात, वट्या भरतात. सर्व व्यवस्थित चालू असतं. तर अशा प्रकारे काकाने आपल्याला थोडीफार माहिती दिलेली आहे आणि तुम्ही पण बघू शकता अतिशय खूप डेकोरेशन चांगलं केलेले आहे. थँक्यू का. तर मंडळी आपल्या इथे तिसरं मंडळ पण कव्हर झालेलं आहे. आता चौथ्या मंडळाच्या इथे चाललेलो आहे आपण. त्या साईडला आहे तलावाच्या त्या साईडला. तर चला बघूया. तर मंडळी आता तुम्हाला असं एक युनिक मंडळ दाखवणार जे की एक बालवाडीमध्ये देवीची मूर्ती बसवतात. मंडळी आपण आता चौथ्या मंडळ झालो. एक छोटा कार्यकर्ता भेटलाय. माझं नाव मंडळाचं वैशिष्ट्य वेगळं काय म्हणजे आमच्या मंडळाचं वैशिष्ट्य सांगितलं आहे की अंगणवाडी वातावरणाची आणि त्याला स्थापन केलंय आणि चांगल्या प्रकारे डेकोरेशन करायचं म्हणजे शंकरवाडी सिंपल मध्ये डेकोरेशन सुंदर वाटते. इथं अजून काही वाटत नाही. तुमच्या मूर्ती म्हणजे काय वेगवेगळं वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी वेगवेगळ्या मूर्त्या ठरतात आणि या मूर्तीचे आयुष्य छान दिसते आणि दरवर्षी छान असतात. आणि या मूर्ती शाळेकडे कारण की दरवर्षी आम्ही याला शाळेच्या कामाला बदलत असतो. यावर्षी मी ठेवलेला आहे म्हणून ते जाऊन आमच्या मंदिरला बेसिक आहे. थँक्यू. आपल्या चौथ्या देवीचं पण दर्शन झालं इथे कळव्यामध्ये. आता बघू पुढे 5व्या देवीला कुठे जातो आपण, काय जातो ब्लॉग मध्ये पूर्ण बनून राहावे खास विनंती तुम्हाला. आता आपण आलेलो आहे 5व्या मंडळाला.
बालाजी कंपाऊंडच्या. तर चला. तर मंडळी इकडची मूर्ती तर अति सुंदर होती, पण इकडचे डेकोरेशन सर्वात वेगळी वाटली. कारण की एका साईडला बिल्डिंगी बनताना दिसत आहे आपल्याला आणि एका साईडला झाडं कापताना दिसत आहे. तर इकडचेच काही मंडळाच्या कार्यकर्त्याला विचारू आपण की काय तुमच्या डेकोरेशन थीम आहे, काय कधी स्थापन झाले, तर ते विचारूया सगळं. तर मंडळी आता आपण 5व्या मंडळाला भेट द्यायला आलो. आपण इकडच्या कार्यकर्त्याचे त्याला बोलू. नमस्कार दादा, तुझं नाव काय? हे बालाजी मित्र मंडळाचा एक कार्यक्रम. मंडळाची स्थापना कधी झाली? आपल्या मंडळाची स्थापना 1995 साठी झाली आणि देवीची स्थापना आपण 1999 करतोय. करत आलेलं दरवर्षी आपण मंडळाची कारकिर्दी दरवर्षी आपल्या मंडळाच्या मधील काही कार्यकर्ता पर्टिक्युलर कार्यकर्ता एक एक करून आपल्या इच्छेनुसार काही इच्छा मागण्या इच्छापूर्ती केली जाते. त्यानुसार एक एक वर्षी एक एक जण देवी देते. देवीचं हे करतात. स्थापनेचा डेकोरेशनची थीम काय तुमची? खूप युनिक वाटते, कारण की एवढ्या मनात फिरलं आम्ही तर वेगळीच काहीतरी वाटते. काय संदेश द्यायचा कारण काहीतरी? आपण दरवर्षी काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न करतो. दरवर्षी डेकोरेशन करण्याचा हेतू हाच असतो की काहीतरी संदेश समाजाला आपण देऊ शकतो याचा आपण प्रयत्न करतो. यावर्षी आम्ही थीम केलेली आहे की झाडे नगवा झाडे वाचवा. या थीम केलेली आहे. तर एका साईडला आपण बघू शकतो की कन्स्ट्रक्शन कसं चालू आहे रॅपिडली मुंबई वगैरे किंवा आपला देश डेव्हलप करता होतो. एका साईडला आपण वृक्षतोड करून आपण साईड इफेक्ट काय होऊ शकतो. आता बघू शकतो आता पावसाळा हे सगळं वातावरण चालू झालेलं आहे. तसं की खूप सुंदर डेकोरेशन आहे दादा, अति सुंदर. आणि तुमच्या मंडळाला किती वर्ष झाले मंडळाचा? 30वं वर्ष. 30वं वर्ष आहे का? अति सुंदर प्रकारे असं हर वर्षी सुंदर सुंदर मूर्त्या घेऊन येत असतात आणि युनिक डेकोरेशन साठी एक खूप फेमस आहे कळव्यामध्ये. तर येऊन तुम्ही पण नक्की भेट द्या. तर मंडळी तुम्ही बघितलं तसंच की छोट्या छोट्या मंडळात पण अति सुंदर प्रकारे डेकोरेशन केली. आपण मागचे 6 दिवस एवढ्या मोठ्या मोठ्या मंडळात फिरलो पण आपल्याला अशी डेकोरेशन भेटली नाही. तर तुम्ही पण नक्की जाऊन कळव्यात जाऊन सगळ्या देवीचे दर्शन घ्या. आणि आपण उद्या खूप अशा प्राचीन मंदिरात जाणार आहे, त्यासाठी सबस्क्राईब करून घ्या आणि आपण भेटूया 8व्या दिवशी. तर चला बाय.